हॅलो नमस्कार. मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. काल मी तुम्हाला एक मेकअपचा व्हिडिओ दिला होता. आज मी तुम्हाला देणार आहे माझी किचन टूर. तर कोणतीही स्त्री असू दे, तिचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो. तर मी तुम्हाला आज माझं किचन दाखवणार आहे की मी किचनमध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने अरेंज केलेल्या आहेत, मी किचनची मांडणी कशी केलेली आहे, मी किचनची क्लिनिंग कशी करते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही आहे माझ्या किचनची एंट्री. एंट्रीमधून मध्ये आल्यानंतर मी असा लगेचच एक टिपवाय अरेंज करून ठेवला आहे. या टिपवायवरती मी सगळे फ्रूट्स ठेवून देते जेणेकरून ती मुलांना दिसावीत आणि त्यांनी ती खावीत. माझी जी मुलगी आहे आर्या, तिचं नाव, ती खूप फ्रूट लवर आहे. तिथे बाजूलाच मी मुलांच्या बॉटल्स ठेवून दिल्या आहेत स्कूलच्या. टिपवायच्या बाजूलाच माझं फ्रीज आहे आणि असं आहे माझं फ्रीज. फ्रीज मी आतमधून अशा पद्धतीनं सगळं सामान लावून घेतलेलं आहे फ्रीजचं. अशा पद्धतीने ट्रेमध्ये मी सर्व भाज्या वगैरे ठेवून दिलेल्या आहेत. इथे पण काही ट्रे आहेत ज्याच्यामध्ये मी भाज्या ठेवून दिलेल्या आहेत. इकडे साईडला काही ड्रायफ्रूट्स आहेत आणि खाली काही रोजच्या लागण्यातले मसाले आहेत. तर अशा पद्धतीने मी माझं फ्रीज अरेंज केलेलं आहे. फ्रीजपासून बाजूलाच माझं देवघर आहे. अशा पद्धतीनं मी देवघर सजवलेलं आहे. आता मी तुम्हाला माझे देव दाखवते. घरातील कुलदैवत आणि बाकी इतर सर्व देव आहेत माझ्या देवघरात. तर असं आहे माझं देवघर. देवघराच्या बाजूलाच मी इथे सगळं पूजेचं लागणारं साहित्य ठेवून दिलं आहे. त्यामुळे काय होतं, ते पटकन हाताशी राहतं आणि पटकन मिळतं पूजा चालू असताना. हा आहे माझा संपूर्ण किचन ओटा. इथे किचन ओट्याच्या एका साईडला मी इथे मिक्सर ठेवलेला आहे. मिक्सरच्याच बाजूला खाली ड्रायफ्रूटचा डबा आहे आणि वरती मसाले डबा आहे जेणेकरून मला ड्रायफ्रूट्स इझिली मिळावेत. आणि त्याच्याच खाली मी ट्रेमध्ये कप्स ठेवलेले आहेत. इकडे हा माझा चहाचा, साखरेचा, हे शेंगदाण्याच्या कुटाचा आणि इथे मी धनेपूड ठेवते आणि ते बाजूला तेलाचं आहे. इथे खाली मी सर्व बॉटल्समध्ये काही लागणारे लोणचे, चटण्या वगैरे भरून ठेवल्या आहेत आणि काही इतर लागणारे अजून वस्तू आहेत. तर ही आहे किचनची एक मोठीशी विंडो. त्यानंतर इथे मनी प्लांट लावलेला आहे मी अशा पद्धतीच्या प्लांटरमध्ये. तर हे मनी प्लांट माझ्या दोन्ही मुलांनी लावलेले आहेत. त्याच्याच बाजूला हे 2 खलबत्ते दिसत आहेत. तर हे मी चहाचा मसाला तयार करण्यासाठी आणि हे आलं लसणाची पेस्ट तयार करण्यासाठी वापरते. ही अशा पद्धतीनं आहे माझी गॅस शेगडी. दुपारचं काही बनवलेलं जेवण आहे त्याच्यावर ठेवलेलं. त्याच्याच बाजूला हा आहे माझा सुंदरसा माठ. तर उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे मी हे माठ आणलेले आहेत. तर हा माठ मी इथे ठेवून दिलेला आहे. इथे मी माझा चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे. त्याच्याच बाजूला वायपर आहे आणि इथे आहे आरो. तर इथे बोरचं पाणी असल्यामुळे मी आरो लावून बसवून घेतलेला आहे. आरोच्या बाजूला इथे
मी अशा पद्धतीनं एक रोजच्या वापरातील भांडे ठेवण्यासाठी रॅक बसवून घेतलेला आहे. इथे मी अशा पद्धतीने प्लेट्स, रोज जे डेली यूज होतात त्या ताटं, त्याच्यानंतर हे ग्लासेस आणि काही रोजच्या वापरातले भांडे अशा पद्धतीने मी इथे अरेंज केलेली आहेत. त्याच्याच बाजूला इथे अजून एक विंडो येते. विंडोच्या साईडला अजून एक छोटं रॅक मी बसवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मोठे ताट, काही प्लेट्स, त्याच्यानंतर हे काही असे कंटेनर किंवा छोटे डबे आहेत आणि खाली मी वाट्या लावून घेतलेल्या आहेत. हे मी रोज वापरत नाही. हे कधीतरी पाहुणे आल्यानंतर किंवा घरात एक्स्ट्राची माणसं आल्यानंतर याचा वापर केला जातो. त्याच्याच बाजूला मी मुलांच्या टिफिन बॅग्स अशा पद्धतीने ठेवून दिल्या आहेत. इथे एक बेसिन आहे जे मी यूज करत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मी रोजच्या बसण्याचे आसनं आणि त्याच्याच खाली एक्स्ट्राचं सिलेंडर आणि इथे आहे माझं कांदा बटाट्याचं स्टँड. त्यालाच लागून इथे आहे हे असे रॅक्स, जिथे मी माझे काही प्लास्टिकचे आणि स्टीलचे जे काही मोठे कंटेनर आहेत ते अरेंज केलेले आहेत. वरच्या मोठ्या प्लास्टिकच्या भरण्यांमध्ये काही उन्हाळी पापड, कुरडया हे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. इथे मी जास्तीचे तांदूळ भरून ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे रोजच्या वापरातले तांदूळ, बेसन, अजून एक प्रकारचा तांदूळ, इथे शेंगादाणे, तुरीची डाळ आणि शेवयाचा उपमा बनवण्यासाठी शेवया अशा पद्धतीने मी इथे हे समोरच ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून ते मला पटकन दिसावं आणि पटकन घेता यावं. खालच्या छोट्या भरण्यांमध्ये मी काही रोजच्या वापरातले मसाले आणि एक्स्ट्राच्या काही गोष्टी भरून ठेवल्या आहेत. त्याच्याच खाली इथे माझ्या गव्हाच्या पिठाचे मोठं कंटेनर आहे आणि त्याच्या बाजूला काही मुलांच्या खाऊसाठी अशा पद्धतीनं या कंटेनरमध्ये मी भरून ठेवले. दुसऱ्या साईडला मी सगळे स्टीलचे डबे लावून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं सामान भरून ठेवलेलं आहे. काही उन्हाळी काम, काही पापड, कुरडया, चिप्स अशा पद्धतीचे काही गोष्टी भरून ठेवल्या आहेत. त्याच्याच खाली मी हे रोजच्या वापरातले माझे काही जे भांडे आहेत ते पालथे घालून इथे ठेवलेले आहेत आणि त्याच्या खालच्या याच्यामध्ये मी माझं चॉपर, मिक्सरचे भांडे, त्याचप्रमाणे मुलांचे टिफिन आणि इथे काही काचेचे कंटेनर ठेवलेले आहेत. हे कधीतरी लागतं, क्वचित लागतं, त्यामुळे ते मी इथे अरेंज केलेलं आहे. आणि त्याच्या खाली हे जर्मनचे मोठे डबे आहेत आणि याच्याच मी कॅलेंडर अडकवलेलं आहे. तर हे असं आहे माझं किचन. माझं किचन हे छोटंसं नाही आहे. माझं किचन हे स्पेसफुल आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.